नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी सध्या आहे पुण्यामध्ये. तर तुम्ही विचार करत असताल तर मी सकाळी 6 वाजता शनिवार वाड्यामध्ये काय करतोय? तर मित्रांनो, आजचा दिवस आहे खूपच खास. आळंदी आणि देहूहून निघालेली पालखी पंढरपूरच्या दिशेने पुण्याहून रवाना होणार आहे. तर आज आपण त्यासाठी पुण्यामध्ये आलेलो आहोत. तर एफ सी रोडवरती खूप मोठ्या जल्लोषाने या पालखीचे स्वागत या ठिकाणी केले जाते. तर तीच पालखी आज मी कव्हर करण्यासाठी पुण्यामध्ये आलो आहे. त्याआधी माझं एक कॉलेजमध्ये छोटंसं काम आहे, ते करून मी पालखीकडे जाणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही बिलकुलही स्किप करू नका. चला मित्रांनो, सर्वात पहिले आज जाऊया कॉलेजकडे. त्यानंतर घेऊन जाणार आहे तुम्हाला एफ सी रोडवरती. तर सध्या मी आलो आहे कॉलेजमध्ये. चला कॉलेजच्या आतमध्ये जाऊ आणि कॉलेजचे काम आटपून घेऊन. तर माझे कॉलेजचे काम कंप्लीट झालेले आहे. तर मी सध्या आलेलो आहे बाहेर. तर या ठिकाणाहून मी जाणार आहे सध्या एफ सी रोडला. तर त्याच ठिकाणी पालखीचे आगमन होणार आहे. तर त्या ठिकाणी भव्य दिव्य तयारी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी होतील. तर तेच पाहण्यासाठी मी तिथे जात आहे. तर चला तर मग जाऊ. तर सध्या मी आहे पुण्यामध्ये आणि ते दिंडी सध्या चालत आहे. आळंदीहून पंढरपूरला ही दिंडी जात आहे. तर मी सध्या आहे एफ सी रोडवर. तर तुम्हाला दाखवतो एफ सी रोडचा कसा नजारा आहे. हे बघा माझ्या पाठीमागे. चला त्या साईडला जाऊन दाखव. भरपूर असे स्टॉल आलेले आहेत मित्रांनो. सर्व पुण्यातले जे भाविक आहेत ते वारकऱ्या लोकांसाठी भरपूर खाऊ वगैरे, औषध गोळ्या, भरपूर जीवन निगडीत लागणाऱ्या गोष्टी इथं वाटप करत आहेत. प्रत्येकजण इथं वारीचा आनंद घेत आहे मित्रांनो. खरंच आज एफ सी रोडवर येताना असं वाटायलं की खरंच आज आपले विठुरायाचे किती मोठे भाविक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी सुद्धा इथं आहेत. तर तुम्हाला दाखवतो. सध्या मी आहे फर्ग्युसन कॉलेजच्या समोर. तर पाहू शकता की पालखीच्या स्वागतासाठी कशा प्रकारे या ठिकाणी सजावट होत आहे. तर पाहू शकता की रस्त्यावर रांगोळ्या काढणं या ठिकाणी चालू आहे. तर साईडला पाहू शकता की या ठिकाणी फुलाचे हारही बनवणं चालू आहे. चला तर मग मी दाखवतो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काय चालू आहे. तर पाहू शकता की सध्या पालख्यांची येण्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे. पाहू शकता की पालख्या या ठिकाणी येत आहेत. छोट्या छोट्या पालख्या सुरुवातीला या ठिकाणी येत आहेत. तर पाहू शकता की बऱ्याच कंपन्यांनी बी या ठिकाणी आपले आपले स्टॉल या ठिकाणी लावले आहेत. तर प्रत्येकजण श्रद्धेने, भक्तिभावाने या ठिकाणी वारकऱ्यांचे आपल्या स्वागत करत आहे. तर पाहू शकता की या ठिकाणी किती सुंदर रांगोळी काढण्यात आलेली आहे. तर ही त्यांची टीम खूपच अप्रतिम या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे. तर चला तर मग दाखवतो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काय चालू आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की पथनाट्य या ठिकाणी होत आहे. तर कशावर पथनाट्य होत आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आम्ही तुम्हाला पथनाट्य दाखवतो या ठिकाणची. कुणीतरी सांगितलं म्हणून पैसे गुंतवू नका. देव आशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. अय किसना, अरे तुझ्या रिटायरमेंट नंतरचे पैसे आणि फंडाचे पैसे आले ना? हा, मग ते फक्त बँकेत ठेवून त्याचं काही मिळणार नाही. एक काम कर, ते शेअर मार्केट आहे ना, शेअर मार्केट, तिथे गुंतव. अरे गुंतवणूक होतो की बाबा, तुझ्या पोराबाळाचे पैसे कामाला येतील. अरे एकदम सेफ असतं.
तर तुम्ही पाहू शकता की विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये हे बालक किती सुंदर दिसत आहेत. आणि मी सध्या आहे FC रोडवर आणि सध्या छोट्या छोट्या पालख्यांची येण्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे. तर साईडलाच पाहू शकता की अल्पाहाराची सुविधा काही स्टुडंटने या ठिकाणी केली आहे. प्रत्येक जण अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी तयार आहे. तर थोड्याच वेळात सगळ्या पालख्यांचे या ठिकाणी आगमन होईल. तोपर्यंत मी तुम्हाला आणखीन FC रोडवर काय काय चालू आहे या ठिकाणी मी दाखवतो. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर तुम्हाला अजून काय या ठिकाणी चालू आहे हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो येत्या काही वेळात पालख्याचे आगमन या ठिकाणी होणार आहे. तर त्याआधी पाहू शकता की या ठिकाणी पोलीस प्रशासन आपली गस्त घालत आहे. तर पाहू शकता की या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी असे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. प्रत्येकजण आपल्या मनोभावे या ठिकाणी वारकऱ्याची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. तर त्याआधी पाहू शकता की वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी महिला मंडळ आणि पुरुष मंडळ या ठिकाणी येत आहे. तर येत्या काही वेळात छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होईल. तर त्यासाठी ही रॅली या ठिकाणी येत आहे. तर त्यासाठी या ठिकाणी हे मंडळ येत आहे. चला तर पाहूया यांचा छोटासा कार्यक्रम कशा प्रकारे असतो. तर चला तुम्हाला त्यांचा कार्यक्रमही दाखवतो कशा प्रकारे होतो त्यांचा कार्यक्रम. तर येत्या काही वेळात कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होईल. त्याआधी पाहू शकता की संत तुकाराम महाराज मंदिरासमोर किती सुंदर अशी भव्य दिव्य रांगोळी या ठिकाणी काढल्या जात आहे. तर ही पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी ह्या महिला या ठिकाणी काढत आहेत. आणि बाजूला तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी काही मेडिकल स्टुडंट आपापल्या परीने या ठिकाणी सेवा करत आहेत. तर चला ज्या ठिकाणी तुम्हाला कार्यक्रम होता आहे त्या ठिकाणी घेऊन जातो. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मोठमोठाले नामांकित ब्रँडनी या ठिकाणी आपण आपले स्टॉल लावले आहेत. तर वारकऱ्याच्या सेवेसोबत कंपनीची ब्रँडिंगही होत जाते. येत्या काही वेळात पालखीचे आगमन होणार आहे. त्याला तुम्हाला दाखवतो तोपर्यंत इथं काय काय चालू आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही संत मुक्ताई यांच्या पालखीचे आगमन झालेले आहे. तर पाहू शकता की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी काहीच वेळात आपल्याला मुक्ताईंची पालखी बघण्यासाठी मिळणार आहे. तर त्याआधी पाहू शकता की हे बजाज कंपनी कशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. तर या ठिकाणी हे मिकी माऊस आणलेलं आहे. तर पाहू शकता हे मिकी माऊस छोटे छोटे मुलं या मिकी माऊसची कशा प्रकारे मजा घेत आहेत पाहू शकता. हे बघा तुम्ही पाहू शकता मुक्ताईंची पालखी या ठिकाणी आलेली आहे. तर आपण पाहू शकता की अत्यंत उत्साहामध्ये आणि विठ्ठल नामाच्या गजरामध्ये ही पालखी इथून प्रस्थान करीत आहे. अत्यंत मनमोहक असं वातावरण या पालखीच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मानाच्या पालख्या दोन महापालिका भरपूर आहे. तुकाराम महाराजचे, एकनाथ महाराजचे, सासवड कोणते? आणि तुम्ही पाहू शकता की अत्यंत उत्साहामध्ये आणि विठ्ठलाच्या नावामध्ये ही पालखी इथून प्रस्थान करीत आहे. ह्या पालखीची परंपरा जवळपास 314 वर्ष जुनी असून मुक्ताईंची पालखी म्हणून अशी ओळखली जाते. श्री संत मुक्ताईंची पालखी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे प्रस्थान करते. ही पालखी महाराष्ट्रातील सर्वात लांब पायी प्रवासाने चालणारी पालखी मानली जाते.
टाळ आणि मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जय घोषात हजारो वारकरी या पालखीमध्ये पायीवारी करतात. तर मित्रांनो, प्रत्यक्षात पालखीचा अनुभव करताना मला खूपच आनंद या ठिकाणी होत आहे. अत्यंत उत्साहामध्ये हे वारकरी जवळपास 1 महिना या पालखीमध्ये चालतात, तरी त्यांचा उत्साह तेवढाच कायम राहतो. तर काही लोक मला असेही पाहायला मिळाले, जवळपास 80 वर्षाच्या पुढे त्यांचं वय असूनही पालखीमध्ये ते अत्यंत उत्साहाने चालतात. तर मित्रांनो, ह्या पालखीची एनर्जी आपल्याला वेगळीच पाहायला मिळते. एकदा तरी आपण या पालखीचा अनुभव घेतला पाहिजे. तर एकदा तरी पंढरपूरला आपण पायी चालत गेलं पाहिजे, तर जेणेकरून हा आनंद सोहळा आपल्याला बी अनुभवायला मिळेल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की ज्ञानेश्वर माऊली महाराज की. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की घडल तशी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की हे आजोबा या ठिकाणी बॅरिकेड्सच्या वरी उभा टाकून या ठिकाणी पाणी बॉटलचं वितरण करत आहेत. अत्यंत उत्साहामध्ये प्रत्येकजण आपल्या वारकऱ्याची सेवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणी छोटे छोटे चिप्सचे पाकिट, कोणी बिस्किटाचे पॉकेट या ठिकाणी वाटप करीत आहे, जेणेकरून आपल्या वारकऱ्यांना अल्पाहार या ठिकाणी मिळत राहावा. संत तुकाराम महाराज पालखी पाहू शकता. आम्ही अशा प्रकारे उभा टाकलेलो. लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या समोर आहे तुकाराम महाराजांची पालखी, तुम्हाला दाखवतो. संत तुकाराम महाराजांची पालखी स्वागत प्राध्यापक बॅरिकेड्सवर उभं टाकून तुम्हाला दाखवतो. सहकार्यवाह माऊली 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 संत तुकाराम महाराज की संत तुकाराम महाराज की जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सर्व वारकरी त्यांच्या प्रेमाची प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं तर मी पलीकडे जाऊन दाखवतो तुम्हाला पालखी. अलीकडून काय चढता येईना, बघू शकता पब्लिक कशा प्रकारे पब्लिक उभा आहे इथं. वा, पांडुरंगाच्या गजरात पालखी चालली. तर या ठिकाणी नुकतेच आपण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन केले. तर या पालखी सोहळ्यामध्ये 150हून अधिक दिंड्या या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये सामील होत असतात. दरवर्षी 150हून अधिक दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये सामील होत असतात. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर श्री संत गवरशेठ महाराज लिंगायतवाणी पालखी ही पालखी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या पालखीचे महत्त्व आपण जाणू शकतो. श्री संत गवरशेठ महाराज श्री संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक मानले जातात. ही पालखी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मागे पंढरपूरकडे जाते. तर या ठिकाणी पाहू शकता की आळंदी संस्थानच्या गाड्या या ठिकाणावर जात आहेत. ते येते काही वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची बी पालखी या ठिकाणाहून प्रस्थान करेल. तर त्याआधी छोट्या दिंड्या या ठिकाणावर जात आहेत. तर पाहू शकता की श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या गाड्या या ठिकाणाहून जात आहेत.
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मानांच्या घोड्याचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. ह्या घोड्यांना अश्व असे म्हणतात. प्रत्येक भाविक या ठिकाणी मानाच्या घोड्याचे दर्शन घेत आहे. रिंगण सोहळ्यामध्ये यांचे विशेष स्थान असते. रिंगणावेळी हा अश्व गोल आकार धावतो. या प्रसंगी वारकरी ज्ञानोबा तुकाराम महाराजांचे जयघोष करतात. अश्वांच्या टापाने उडालेली माती वारकरी पवित्र मानून आपल्या कपाळाला लावतात. अश्वांचे दर्शन शुभ असे मानले जाते. वारकरी अश्वाला नमस्कार करून माऊलींचा आशीर्वाद मिळवण्याचा भावना व्यक्त करतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पुण्यामधील पब्लिक या ठिकाणी कशा प्रकारे उमडलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चालण्यासाठी बिलकुल जागा उरलेली नाही. तर चला कसामसा मार्ग काढून आपण पुढे जाऊया. तर गेले 2-3 तास झाले ज्या पालखीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत ती पालखी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत्या काही वेळात या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी गेले 4 ते 5 तास झाले या ठिकाणी मी कंटिन्यूस या ठिकाणी शूट करत आहे. तर ज्या पालखीच्या आपण सगळेजण बऱ्याच वेळ झाले वाट पाहत आहोत ती पालखी या ठिकाणी आलेली आहे. तर चला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत या ठिकाणी आगमन झालेले आहे. तर चला सर्वजण आपण मनोभावे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन करूयात. तर या ठिकाणी पाहू शकता की पालखी रथ या ठिकाणी आलेला आहे. तर चला आपण जवळ जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करूयात. पडता नाही बाबा. तर मित्रांनो अत्यंत सुंदर असे दर्शन या ठिकाणी आमचे पालखी रथाचे झालेले आहे. तर पहिल्यांदाच मी या पालखी रथाला इतक्या जवळून पाहत आहे. तर प्रत्येक जणाची इच्छा असते की या ठिकाणी पालखी रथाचे येऊन दर्शन करावे. तर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या पालखीचे दर्शन करू शकता. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी साऊंड रेकॉर्डर या ठिकाणी साऊंड रेकॉर्ड करीत आहेत. पालख्याचा जयघोष आणि टाळाचा गजर या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असतील. बऱ्याचशा फिल्म मेकरांनाही या साऊंडची गरज असते. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता की नॅचरल साऊंड या ठिकाणी रेकॉर्ड केला जातो आणि फिल्मच्या डबिंगमध्ये हा यूज केला जातो. तर या ठिकाणी पाहू शकता की साऊंड रेकॉर्डर या ठिकाणी साऊंड रेकॉर्ड करीत आहेत. इंडियाचा शेवट होत आलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नुकतीच गेली समोर पाहू शकता. खूप जास्त लोक त्यावर धावले पाहू शकता तुम्ही. तसा आता व्ह्यू आहे. शेवटचे 2-3 दिंड्या राहिलेल्या आहेत. जवळपास 150 दिंड्या येतात मित्रांनो. तर आपण पाहू शकता की लाईन जेव्हापासून सुरुवात झाली दिंड्याची तेव्हापासून असं लोकांना पलीकड रस्त्याच्या पलीकडे जायला सुद्धा मोकळीक भेटले नाही. इतक्या म्हणजे दिंड्या भरपूर प्रमाणात असतात. पाहू शकता FC रोडचा हा नजारा. मित्रांनो हा ब्लॉग शूट करून झालेला आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो हा थोडासा ब्लॉग थोडा उशीर होऊ शकतो येण्यासाठी 2-3 दिवस, पण मी लवकरच या ब्लॉगला टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर अँड गुड बाय.